नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या मोलमाइंड केमिस्ट्री चॅनलवरती. आणि आज आपण पाहणार आहोत एक नवीन चॅप्टरची सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे ॲसिड बेसिस अँड सॉल्ट्स. ठीक आहे, तर हा चॅप्टर महत्त्वाचा काय आहे, तर याचं कारण आहे बाळांनो, 9वी वर्गासाठी ॲसिड बेस सॉल्ट हा केमिस्ट्री म्हणजे सायन्सचा जो विषय आहे त्याच्यामध्ये टॉपिक काही येतात जे हुमी एक्झामसाठी खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, तर आज आपण सुरू करणार आहोत ॲसिड बेसिस अँड सॉल्ट्स, एकदम डीपमध्ये घेणार आहोत. ठीक आहे, बघा, तर सर्वात पहिले ॲसिड्स बेसिस अँड सॉल्ट्स. ठीक आहे, सर ॲसिड बेसिस म्हणजे आणि सॉल्ट्स म्हणजे असतात तरी काय बाबा, आहे की नाही. बघा, ॲसिड्स म्हणजे काय, आपण लिंबू खातो, लिंबू आंबट असते, बरोबर आहे. आणखी काय, आंबा पण आंबट असतो, बरोबर आहे. ऑरेंज पण थोडं प्रमाणात असतं. ठीक आहे, तर असे पदार्थ ज्याची चव कशी असते, आंबट असते, आणि जे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर H+ आयन देतात त्यांना आपण काय म्हणतो, ॲसिड्स म्हणत असतो. ठीक आहे, तर याचे बघा मी डेफिनेशन लिहितोय. ॲसिड्स, the substances which having sour taste and gives H+ ion in water are called as acids. ठीक आहे, असे सबस्टन्सेस जे पाण्यात टाकल्याच्या नंतर H+ आयन देतात आणि चवीला कसे असतात, आंबट असतात. म्हणजेच कसे असतात, द सबस्टन्सेस विच हॅव्हिंग सोअर टेस्ट अँड गिव्स H+ आयन इन वॉटर. पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केल्याच्या नंतर काय देतील, H+ आयन देतील, त्यांना आपण काय म्हणत असतो, ऍसिड्स म्हणत असतो. बरं, ह्याचे एक्झाम्पल काय आहेत, बरोबर आहे. एक्झाम्पल बघा, सगळ्यात पहिले हायड्रोक्लोरिक ऍसिड. फॉर्म्युला आहे त्याचा HCl. ठीक आहे, दुसरा आहे आपला सल्फ्युरिक ऍसिड. त्याचा फॉर्म्युला आहे H2SO4. ठीक आहे, हे झालं सल्फ्युरिक. असे भरपूर सारे एक्झाम्पल्स आहेत आपल्या ऍसिडचे वगैरे. ठीक आहे, ते आपण नंतर पाहूया. ठीक आहे, तर मग आता हे झाले ऍसिड्स. बेस कशाला म्हणायचं, बरोबर आहे, बेस कशाला म्हणायचं. बेसेस म्हणजे काय, तर बघा, जे सबस्टन्सेस, आता इथं काय चवीला आंबट होते. ठीक आहे, आणि बेस म्हणजे काय असतील, चवीला तुरट असतील, म्हणजे सॉरी कडू असतील, बिटर. ठीक आहे, आणि हे काय H+ ऐवजी काय देतील, OH- आयन्स देतील. ठीक आहे, द सबस्टन्सेस which having bitter taste and gives OH- आयन इन वॉटर मध्ये डिझॉल्व्ह झाले त्यानंतर काय देतात, OH- आयन देतात. त्यांना आपण बेसिस म्हणत असतो, आर कॉल्ड ॲज बेसिस. ठीक आहे, मग आता बेसचे एक्झाम्पल काय, बघा. एक्झाम्पल तुमचं जे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आहे, आता याचं साधं एक्झाम्पल सांगतो. डॉक्टर ऍसिडिटी झाल्याच्या नंतर गोळ्या देऊन थकला, काय देतो, एक सिरप देतो, पिंक कलरचा सिरप असतो, त्याच्यामध्ये मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड असतो. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, मिल्क ऑफ मॅग्नेशियम म्हणतो. म्हणजे तो अँटासिड म्हणून काम करतो, ऍसिडिटीला कमी करण्याचं काम करत असतो. ठीक आहे, याचा फॉर्म्युला काय आहे, MgOH². ठीक आहे, दुसरा साधा आपला सोडियम हायड्रॉक्साईड. त्याचा फॉर्म्युला आहे NaOH. ठीक आहे, सोडियम हायड्रॉक्साईड. आता हे झाले बेसचे डेफिनेशन, ऍसिडची झाली. आता नेक्स्ट आहे आपली सॉल्ट्स कशाला म्हणायचं, सॉल्ट्स, द सबस्टन्सेस which gives ions
other than H plus and OH minus. ठीक है, ions when dissolved in water. When dissolved in water are called as salts. असे सबस्टन्सेस जे पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर H प्लस आणि OH मायनस ऐवजी जे आयन्स देतात, म्हणजे H प्लस आणि OH मायनस देणार नाही, त्याच्या व्यतिरिक्त जे आयन्स देतात त्यांना आपण सॉल्ट असं म्हणतो. एक्झाम्पल सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड फॉर्म्युला NaCl. ठीक आहे, असे भरपूर सारे सॉल्ट्स आहेत ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर आता आपण पाहिलं काय ऍसिड्स, बेस आणि सॉल्ट्सची डेफिनेशन पाहिली. ठीक आहे, आपण पुढे वळूया की बरेच वेळेस काय होतं आपलं, आपण ऍपल खातो. ठीक आहे, आपल्याला कसं लागतं ते गोड लागतं, बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा ऍसिड असतं. आपण दही खातो ते आंबट लागतं. आपण दह्याला आंबट आहे म्हणतो, पण सफरचंदाला म्हणत नाही आपण. ठीक आहे, का नाही म्हणत, कारण त्याच्या क्वांटिटी कमी असते, बरोबर आहे. तर मग आता आपण नॅचरल सबस्टन्सेस पाहूया, काही फ्रुट्स पाहूया ज्याच्यामध्ये ऍसिड्स प्रेझेंट असते. ठीक आहे, बघा सगळ्यात पहिले आपला लेमन. लेमन मध्ये कुठलं ऍसिड असतं? सायट्रिक ऍसिड असतं. सायट्रिक ऍसिड. त्याच्यानंतर आहे आपल्याकडं ऑरेंज. ऑरेंज मध्ये पण सायट्रिक ऍसिडच असतं. त्याच्यानंतर आपला ऍपल. पुढचा आहे आपला अँट्स बाईट. मुंगी चावल्या आग होती की नाही हाताची, तर त्याला अँट बाईट म्हणतो, पण त्याच्यामध्ये पण ऍसिड असतं, म्हणून आपल्या जिथं चावली तिथं आग होते. नेक्स्ट 5 आपला कर्ड. मिल्क. मिल्क मध्ये पण असतं. ठीक आहे, आता मग सांगा ऍपल मध्ये कुठलं असतं? मॅलिक ऍसिड. अँट्स बाईट जे मुंगी चावते है की नाही, त्याच्यात काय असतं? फॉर्मिक ऍसिड. फॉर्मिक ऍसिड. त्याच्यानंतर आहे कर्ड. कर्ड मध्ये लॅक्टिक ऍसिड असतं. ठीक आहे, आणि जे मिल्क असतं, मिल्क मध्ये पण लॅक्टिक ऍसिड प्रेझेंट असतं. अजून 7 नंबर आपला जो टी असतो, टी म्हणजे चहा, त्याच्यामध्ये असतं टॅनिक ऍसिड. कोणतं असतं? टॅनिक ऍसिड. ठीक आहे, नेक्स्ट आहे आपला 8 नंबर चिंच. चिंच खाली ना, चिंच आंबट लागते ना, तर त्याच्यामध्ये पण ऍसिड असतं. टॅमॅरिंड. टॅमॅरिंड मध्ये काय असतं? टार्टारिक ऍसिड असतं. टार्टारिक ऍसिड प्रेझेंट असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर हे झाले काही. आणि अजून मला परत एक सांगायचं की जे 9 जे आपला लेमन होता, त्याच्यामध्ये आणखी एक ऍसिड प्रेझेंट असतं, त्याचं नाव असतं ऍस्कॉर्बिक ऍसिड. आणि ऍस्कॉर्बिक ऍसिडलाच आपण काय म्हणतो? व्हायटॅमिन सी म्हणत असतो. ठीक आहे, ऍस्कॉर्बिक ऍसिड त्यालाच आपण काय म्हणत असतो? व्हायटॅमिन सी म्हणत असतो. ठीक आहे, विसरू नका. व्हायटॅमिन सी म्हणजेच काय? ऍस्कॉर्बिक ऍसिड असतं. ठीक आहे, आता बघा लिंबू सिट्रिक ऍसिड, ऑरेंज सिट्रिक ऍसिड. लिंबामध्ये ऑरेंज मध्ये परत काय? व्हायटॅमिन सी. ऍपल मध्ये मॅलिक ऍसिड असतं. त्याच्यानंतर आपलं कोणतं आहे? अँट्स बाईट मध्ये फॉर्मिक ऍसिड. दूध आणि दुधामध्ये आणि दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असतं. चहामध्ये टॅनिक ऍसिड. टॅमॅरिंड मध्ये टार्टारिक ऍसिड. आणि लास्ट वाला लेमन ऍस्कॉर्बिक ऍसिड असतं. ठीक आहे, तर हे झालं ऍसिडचे काही माहिती बेसिक. ठीक आहे, तर आपण आता पाहूया ऍसिड चे टाइप्स आणि बेसचे टाइप्स. ठीक आहे, टाइप्स ऑफ ऍसिड अँड टाइप्स ऑफ बेस. टाइप्स ऑफ एसिड्स. फर्स्ट वन आहे स्ट्रॉन्ग ऍसिड. स्ट्रॉन्ग ऍसिड. ठीक आहे, पहिला आपला स्ट्रॉन्ग ऍसिड. आता स्ट्रॉन्ग ऍसिड आणि वीक ऍसिड मध्ये काय फरक आहे? ठीक आहे,
आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन सांगतो. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक ऍसिड आहे, ते मी पाण्यात डिझॉल्व्ह करतोय आणि ते काय आहे, कम्प्लिटली ब्रेकडाऊन होत आहे. काय आहे, कम्प्लिटली ब्रेकडाऊन होत आहे. बरोबर आहे. तर अशा ऍसिडला काय म्हणू आपण, स्ट्रॉंग ऍसिड म्हणू. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जर 100 मॉलिक्यूल एका ऍसिडचे जर पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केले तर ते 100ला 100 काय होतील, त्याच्यापासून H+ आयन भेटेल आणि ते दुसरा जे निगेटिव्ह चार्जवाला जो आयन आहे तो वेगळा होईल. बरोबर आहे. पण असे काही ऍसिड आहेत जे पूर्ण पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केल्याच्या नंतर 100 मॉलिक्यूल जर त्याचे टाकले, पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केले, तर त्याच्यामध्ये काय होते, की काही प्रमाणात काय होतात, डिसोशिएट होतात आणि काही प्रमाणात होत नाहीत. ठीक आहे. म्हणजे कंप्लीट डिसोसिएशन होत नाही, त्याला आपण काय म्हणतो, वीक ऍसिड्स म्हणत असतो. ठीक आहे. The acids which dissociates completely when dissolved in water are known as strong acids. ठीक आहे. त्या म्हणून आपण याला स्ट्रॉंग ऍसिड्स म्हणू. एक्झाम्पल मध्ये कोणते असे आहेत ऍसिड ज्याच्यामध्ये त्याला आपण क्लासिफाय करतो की ते स्ट्रॉंग ऍसिड्स आहेत. ठीक आहे. बघा, पहिला आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड. हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजेच आपला HCl. ठीक आहे. दुसरा आहे आपला नायट्रिक ऍसिड, ज्याला आपण काय म्हणतो, HNO3. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला सल्फ्युरिक ऍसिड, त्याचा फॉर्म्युला आहे H2SO4. ठीक आहे. हायड्रोक्लोरिक ऍसिड माहिती आहे कुठं असतं, आपल्या बॉडीमध्ये. जेव्हा आपण जेवण करतो, जेवण केल्याच्या नंतर काय होतं, जे आपलं जे स्टमक मध्ये जे आपण जेवण केलेलं जातं ब्रेकडाऊन होऊन. ठीक आहे. तर त्याचं आणखी काय करणार, त्याला आणखी पचवण्यासाठी, त्याला आणखी बारीक करण्यासाठी आपलं HCl मदत करत असतं. त्याच्यामुळेच आपण डॉक्टर काय सांगतात, जेवण झालं पाणी प्यायचं नाही. का? कारण हे जे ऍसिड असतं ते स्ट्रॉंग ऍसिड असतं आणि ते स्ट्रॉंग ऍसिड आपण वरून पाणी पिलं की ते काय होतं, डायल्यूट होत असतं. बरोबर आहे. त्याच्यासाठी प्यायचं नाही. ठीक आहे. दुसरं, वीक ऍसिड्स. त्याला विसरू नका, महत्वाचं आहे की नाही. म्हणजे असे जे पाण्यात टाकलं कम्प्लिटली डिसोसिएट होतात. म्हणजे कम्प्लिटली काय होतात, HCl फॉर एक्झाम्पल पाण्यात टाकला, HCl पाण्यात टाकला, H2O म्हणजे वॉटरमध्ये टाकला, तर त्याचं काय बनतं, H+ आणि +Cl- भेटतं. ठीक आहे. म्हणजे हे जे दोन आयन्स आहेत, बट फॉर एक्झाम्पल 100 मॉलिक्यूल टाकले मी HCl चे, तर मला काय भेटेल, 100 H+ भेटेल आणि 100 Cl- भेटेल. बरोबर आहे. तर आता वीक ऍसिड्स काय असतात बघा. The acids which does not dissociates completely when dissolved in water. काय होतं इथं, कम्प्लिटली डिसोसिएट होत नाही. बरोबर. फॉर एक्झाम्पल एखादा ऍसिड टाकला आपण, वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केले, त्याचे 100 मॉलिक्यूल टाकले. ठीक आहे. तर 100 मधले काय होतील, 70 डिसोसिएट होतील आणि 30ला 30 काय करेल, ते स्वतः ते ऍसिड असेल. ठीक आहे. आर नोन ॲज वीक ऍसिड्स. ठीक आहे. म्हणजे याचं एक्झाम्पल जास्त लक्षात ठेवायची गरज नाही, 2 लक्षात ठेवा. पहिला एक आपला ऍसिटिक ऍसिड लक्षात ठेवलं तरी चालेल. ठीक आहे. ऍसिटिक ऍसिड. ठीक आहे. ऍसिटिक ऍसिडचा फॉर्म्युला CH3COOH. ठीक आहे. हे झालं स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक ऍसिड. लक्षात आहे. स्ट्रॉंग म्हणजे कम्प्लिटली डिसोसिएट होणार आणि वीक म्हणजे काय, कम्प्लिटली डिसोसिएट न होणार. ठीक आहे. तर हे झाले स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक ऍसिड. ठीक आहे. आता आपण काय करूया, जे ऍसिड्स आहेत आपले, ते पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर त्याचं डिसोसिएशन कशा पद्धतीने होतं ते आपण पाहूया. ठीक आहे. काय असेल आपलं, डिसोसिएशन ऑफ ऍसिड, डिसोसिएशन ऑफ ऍसिड्स इन वॉटर. ठीक आहे. सगळं पहिलं आपण काय घेऊ, हायड्रोक्लोरिक ऍसिड. हायड्रोक्लोरिक ऍसिड. ठीक आहे.
याचा फॉर्म्युला आहे HCl. याला पाण्यात डिझॉल्व्ह केल्याच्या नंतर काय होतं, HCl वॉटरमध्ये टाकला. वॉटरमध्ये टाकल्याच्या नंतर आपल्याला एक H+ आयन भेटतो आणि दुसरा भेटतो Cl- आयन. याला आपण म्हणतो हायड्रोजन आयन. हायड्रोजन आयन ह्याला म्हणतो आपण क्लोराईड आयन. काय म्हणतो, क्लोराईड आयन म्हणत असतो. तर दुसरा घ्या, दुसरा आहे आपला सल्फ्युरिक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिड फॉर्म्युला आहे H2SO4. विसरायचं नाही, H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड. ठीक आहे. आता H2SO4 ला काय करायचं, आपल्याला वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करायचं. वॉटर काय होईल मला सांगा. आता इथे एक H+ होता, म्हणजे एका मॉलिक्यूल मध्ये काय होता, एक H होता. इथं किती H आहेत, 2 H आहेत. मला हे डिझॉल्व्ह केल्याच्या नंतर एकच H+ भेटणार. तर इथं किती भेटणार, 2 भेटणार, कारण काय त्याच्याकडे 2 H+ आहेत. बरोबर आहे. तर मग काय भेटणार, 2 H+ भेटणार. आणि मग मला आता याचं डिसोसिएशन करते वेळेस आणखी एक महत्वाची गोष्ट काय करायची, जिथं तुम्हाला H दिसतो, काय जिथं तुम्हाला H दिसतो तिथून काय करायचं, त्याला ब्रेकडाऊन करायचं. जसं हे आहे, ठीक आहे, असं आहे. ठीक आहे. आता काय H+ काढला बाहेर, 2 होते. मग आता मला सांगा, एका H वर एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, आपल्याकडे असे 2 H आहेत, म्हणजे 2 पॉझिटिव्ह चार्ज वेगळे झाले. तर मग आता जे बाकीचा पार्ट राहिलेला आहे, ठीक आहे, कोणता आहे, SO4. SO4 ला SO4 जशाच तसा लिहायचा, त्याला ब्रेकडाऊन करायचा नाही. S वेगळा करायचा नाही, O वेगळा करायचा नाही. ठीक आहे. आणि मग आता H+ किती भेटले, 2 पॉझिटिव्ह चार्ज निघालेले आहेत, म्हणजे त्याच्यावर कोणते येतील, 2 निगेटिव्ह चार्ज येतील. ठीक आहे. हायड्रोजन आयन याचं नाव आहे सल्फेट आयन. सल्फेट आयन. ठीक आहे. हे झालं सल्फ्युरिक ऍसिड. तसंच काय येईल आपलं नायट्रिक ऍसिड. नायट्रिक ऍसिड फॉर्म्युला आहे HNO3. ठीक आहे. आता नायट्रिक ऍसिडला मी वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करतोय. HNO3 वॉटर. तुम्हाला काय भेटेल, आता इथे H किती आहे, एकच आहे ना, तर इथं काय होईल, मग एक H+ भेटेल. आणि दुसरा कोणता पोर्शन उरतो आपला, NO3 वाला. ठीक आहे. काय भेटेल मग, NO3 मायनस. ठीक आहे. हा हायड्रोजन आयन. आणि याला आणखी परत एकदा सांगतोय, H वेगळा करायचा, बाकीचा जे आहे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज द्यायचा. ठीक आहे. ह्याचं नाव आहे नायट्रेट आयन. काय आहे, नायट्रेट आयन आहे. ठीक आहे. चौथा घेऊ आपण. आता मी तुम्हाला इथं काय सांगितलं, की हा जो ऍसिड आहे याच्या जेवढे H+ असतील, जेवढे H मला दिसत असेल त्याच्या मॉलिक्यूल मध्ये, तेवढेच काय करायचे, त्यांना वेगळं करायचं आहे. पण ठीक आहे, पण काही ठिकाणी असा H येतो, जसं आपण वीक ऍसिड मध्ये बघितलं. ठीक आहे. आता दाखवतो बघा. आपला ऍसिटिक ऍसिड. आपला ऍसिटिक ऍसिड फॉर्म्युला आहे CH3COOH. ठीक आहे. CH3COOH. ह्याला वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केल्याच्या नंतर मला किती H भेटायला पाहिजेत, तुम्ही सांगा आता, है की नाही. तुम्ही काय म्हणता, इथे एक H आहे आणि इथं 3 आहेत, म्हणजे टोटल किती भेटायला पाहिजे, 4. पण भेटत नाहीत. भेटत नाहीत. का नाही भेटत, कारण हे जे हायड्रोजन आहेत हे कार्बनला अटॅच आहेत, आणि हे जो हायड्रोजन आहे तो ऑक्सिजनला अटॅच आहे. ठीक आहे. आणि हायड्रोजन जे निघतात ते कुठून निघतो, ऑक्सिजन जिथं आहे तिथला हायड्रोजन निघत असतो. ठीक आहे. म्हणजे आता काय होईल, CH3COO त्याच्यावर येईल मायनस प्लस, आणि H+ हा वेगळा येईल. ठीक आहे. हे झाला असिटेट आयन. काय झाला, ऍसिटेट आयन. ठीक आहे. आता हे H+ इथूनच निघाला, इथला हा H काढायचा नाही, विसरायचं नाही. आता हे असं का झालं, कारण लक्षात ठेवायचं काय होत आहे, माझ्यापासून एक H+ निघत आहे. H+ गेला म्हणजे माझ्यावर काय, माझ्या डोक्यावर कुठला चार्ज येत आहे, निगेटिव्ह चार्ज येत आहे. बरोबर आहे. मग ती माझ्या डोक्यावर निगेटिव्ह चार्ज जो येतो आहे तो स्टेबल आहे की नाही त्याच्यावर डिपेंड करतो, H+ निघेल की नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं, की कार्बनवर अनस्टेबल असेल, पण निगेटिव्ह चार्ज हा ऑक्सिजनवर स्टेबल असतो. त्याच्यामुळे काय होतं, ऑक्सिजन पासला H निघतो, कार्बन पासला निघत नाही. ठीक आहे. तर अजून एक असंच एक्झाम्पल आहे, ते सांगतो मी. फॉर्मिक ऍसिड. कुठला, फॉर्मिक ऍसिड, HCOOH. ठीक आहे. काय आहे, HCOOH.
HCOOH ला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्याच्या नंतर काय मिळतो आपल्याला, मायनस प्लस H प्लस मिळत असतो. म्हणजे आता इथं काय झालं, सेम टू सेम तसंच झालंय. इथं काय झालंय, हा जो मॉलिक्यूल असतो, ठीक आहे, आपण कुठला बघितला याच्या आधी, CH3COOH वाला, ठीक आहे, याला पण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्याच्या नंतर काय मिळतं आपल्याला, CH3COO निगेटिव्ह प्लस H पॉझिटिव्ह भेटत आहे. बरोबर आहे. तर आता या दोन मॉलिक्यूल मध्ये डिफरन्स काय, सेमच आहेत. कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणतो आपण यांना, सेमच आहेत. फक्त C डबल बॉन्ड OH आहे इथं असा, आणि इकडला आहे CH3, आणि दुसरा आहे आपला मॉलिक्यूल HC डबल बॉन्ड OH. आता ह्याला वॉटरमध्ये टाकल्याच्या नंतर काय होत आहे, आपल्याला काय भेटत आहे, ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज प्लस H पॉझिटिव्ह मिळत आहे, आणि हा जसं असतं CH3 राहत आहे. हा पण काय होत आहे, सेम टू सेम O निगेटिव्ह प्लस H पॉझिटिव्ह आपल्याला भेटत आहे. ठीक आहे. आता हा ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज स्टेबल असल्यामुळे काय करत आहे, ऑक्सिजन आपला H प्लस देत आहे, आणि सेम टू सेम हे पण काय करत आहे, तशाच पद्धतीने करत आहेत. हे दोन एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. कारण काय विचारतात माहिती का, की समोर येईल तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये, की आता हे जेवढे H प्लस एखादा ऍसिड देतो, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी एक H प्लस देतो आहे, मग एक ऍसिड आहे, मी दुसऱ्याला काय करत आहो, एक H प्लस डोनेट करत आहो किंवा डिसोशिएट करत आहो माझ्या मॉलिक्यूल मध्ये. ठीक आहे. तर त्या ऍसिडची बेसिसिटी असते. काय असते, बेसिसिटी असते. म्हणजे मी जर एक देत असेल H प्लस आयन, तर माझी बेसिसिटी किती होईल, एक होईल. जर मी 2 देत असेल तर माझी बेसिसिटी होईल 2. ठीक आहे. अशा पद्धतीने आहे, आपण नेक्स्ट लेक्चर पाहूया. ठीक आहे. तर हा जो आयन आहे याचं नाव आहे फॉर्मेट आयन. काय आहे, फॉर्मेट आयन. याचं नाव आहे ॲसिटेट आयन. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काय बघितलं, डिसोसिएशन ऑफ ऍसिड्स इन वॉटर. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे बेस. ठीक आहे. ते आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया. ठीक आहे. थँक्यू.